हॅलो गाईज, वेलकम टू डगआउट स्पेल्स. उशीर परत झाला. आमच्या दोघांचे चेहरे तुम्हाला बघायचे. उशीर झाला. पण अक्षा, कुठे गेला होतास? ब्रिस्बेनला काय? नाही, मी धुरंधरला. تفوز تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة. पण तुझ्या पिक्चरचं नाव तर वेगळं. ऍशेसची दुसरी मॅच संपली. ते झालं काय यार, म्हणणं? काल टाकायचं होतं खरं. काल विसरलो आपण. काल आपल्याकडनं राहिलं. पण ठीक आहे, आज आलोय आपण तर. आज बोलूया ना. हम्म. करेक्ट. काय झालं? नाही, स्टार्कनं कसे बांबू लावले इंग्लंडला, ह्याच्याबद्दल बोलायचं आपण. आपण काय बोललो होतो? ऑस्ट्रेलियाकडे अजून एक बॅट्समन आहे, मिचेल स्टार्क. येस. आणि खेळला तो बरोबर. बांबूच टेल घातले त्याने एंडर. इंग्लंडचं कुठंतरी, माहित नाही मला. टेल एंडर 77 काढला ना. टेल एंडर. या, करेक्ट. 77 काढला. त्यानंतर इंग्लंडची फालतू बॅटिंग. काय ऑस्ट्रेलिया, म्हणजे मला हे बघ. इंग्लंडचं हा, दमच दिसेना यार. काहीच गेम दिसेना त्यांचं. अजिबात नाही. ऑन पेपर इंग्लंडची टीम वाचायला एकदम मस्त वाटते. ए हे हे काय बॅट्समन आहे, वा 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 वा. इंग्लंड वाले बॅटिंगला आले. मायकल नेसर 5 विकेट्स. येस. ब्रदर, तू एक गोष्ट नोटीस कर. मायकल नेसर, ऑस्ट्रेलियाची एक गोष्ट ना नोट करण्यासारखी आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये आता बॉलिंग युनिट बघ. पॅट कमिन्स, हेझलवूड नाही आहेत. मायकल नेसर टेक्स 5 विकेट्स. मायकल नेसर इज 35 years ओल्ड. ओके. ब्रेंडन डॉकेट, आता आपण नाव ऐकतोय पण ही इज 31 years ओल्ड. ऑस्ट्रेलियाची ही गोष्ट काय चांगली आहे की डोमेस्टिकच्या भट्टीमध्ये पकलेली पोरं आहेत ना, करेक्ट. त्यांना मध्ये घेऊन आलेत. इथं ते नाही आहे की हा यार हा 22 वर्षाचा शिकेल, एवढे वर्ष खेळेल टिकेल, असं काय होणार नाहीये. तुम्ही आलाय, तुम्ही डोमेस्टिक गाजवता, मी इकडे या, आम्हाला तुमची गरज आहे. भले तुम्ही चार येस. पाच वर्ष खेळ, येस. बट अरे ऑस्ट्रेलिया शुड हिने रिमेन ऑन आधी टॉप ऑन द आधी शोल्डर. ॲशेस या दोघांनी आधी आधी होते का टीममध्ये हे दोघं कधी? मायकल नेसर टीम मध्ये होता. अजून एक गोष्ट म्हणजे दोन पोरं काहीतरी भांडली असं मी ऐकलं. दोन पोरं भांडली, लय जोरात भांडली. परत तीच कोरडोरा दोघं. भांडली असं ऐकलं. परत तीच दोघं भांडली. परत आपला तीच दोघं स्मिथ भांडली. आपला स्मिथ आणि हा, जोफ्रा. स्मिथ आणि जोफ्रा. गल्लीतली भांडणं बघितल्या का वाटलं रे मला. आणि ती भांडणं आत्ताची गल्लीतली नाहीत भांडण. रे, ती 2019 पासून चालू आहेत रे ती भांडणं. मध्ये एकच माणूस सतत डॉमिनेट करतोय. येस. पूर्वीपासनं. आणि दॅट स्मिथ इज दादा स्मिथ. आले कॉन्फरन्समध्ये आणि म्हणले, दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. तुम्ही विचारू नका मला. म्हणलं काय बोललो आम्ही तिकडं, काय बोलणं झालं आमचं, तुमचा एक काय मिनिट, संबंध. एक मिनिट. कोण विचारलाय प्रश्न? तुझा काय संबंध रे? अं? तु- तुझे तुझी बहीण पळवली का? तुझे पापड चोरले तुझ्या आईचे? इट इज नन ऑफ युअर बिझनेस. दुसऱ्या एक अरे देशात ना खरं खूप ते सारी त्यांच्यात जे भानगडी. कॉन्व्हर्सेशन झालं ना, ते स्टंप माईक मध्ये पण ऐकू नाही आलं. त्याच्यामुळे मला पण हा, क्युरियोसिटी होती की काय झालं नेमकं, हा. काय ट्रिगर केलं त्याला, की त्याच्यानंतर ह्यानं 2-2 बाउंड्र्या, 2-2 सिक्सर मारला. म्हणलं काय विषय झाला. आणि तो पण सिक्स त्यानं असं मागं मारले तोडून ते. मी म्हणलं यार, काय असं बोलणं झालं, काय बोलला जोफ्रा परत काडी करायला स्टेटमेंट गेल्यानंतर. बाहेर आली ते, ओनली स्टेटमेंट जे बाहेर आली ना ते स्टीव्ह स्मिथ कडनं, दॅट वॉज की बॉलिंग फास्ट वेन देअर्स नथिंग गोइंग ऑन. हम्म. असं तो म्हणला जोफ्राला हम्म. की की भाडे, तू ऑलरेडी मॅच हरलेला आहेस आणि आता मला अं, खुन्नस दाखवतोयस. अं, की आता काय कोतून उपयोग आहे, हरलेली मॅच असं थोडीच झालं. आता परत येणार आहे पण हातात. असा विषय झाला. तेच काय, कोणाला दाखवतेस तू? हा? अं, सगळ्या सगळ्यात सगळ्यांच्याच पप्पा विराट कोहली नसतात. काही काहींचे स्टीव्ह स्मिथ पण असतात. तर ऍट दी एंड अन इझी कॉम्प्रेहेन्सिव्ह विन फॉर ऑस्ट्रेलिया. येस. इंग्लंड, वाट लागली तुमची. तुमच्याकडे पण आमच्या जीजी सारखा एक कोणतरी माणूस आहे. कोणतरी हाय तुम्ही ठेवलाय जो गेमा करायला लागलाय तिथं बसून. आता गोष्ट एवढी आहे की तुम्ही त्याला क्रिटिसाइज करत नाही, आम्ही भरभरून क्रिटिसाइज करतो. येस. आम्हाला तोंड दिलंय, आम्ही बोलणार. ओके, आम्ही बोलणार.
अरे आपल्याला पण आपण शिव्या का तोपर्यंत घालतोय ज्या ही माहितीये गोष्टी का? जीजीला शिव्या का घालतात? जीजी हा कॉन्फरन्स मध्ये येऊन माती खातो. त्याला काय गरज नसते, उगीच क्रेडिट खाऊन जातो, काहीतरी बडबडून जाईल. आत्ता काहीतरी बडबडून गेला कॉन्फरन्स मध्ये तिसरी उडी जिंकल्यावर, की म्हणे हा काय अग्रेसिव्ह बॅटिंग करायची काही गरज नसते म्हणे ओडीआय मध्ये. म्हणजे इनडायरेक्टली कोणाला हम्म बोलला आहे फालतूगिरी? काय गरज नव्हती काय? हम्म अग्रेसिव्ह बॅटिंगमुळं तुम्ही ओडीआय जिंकली ना ती शेवटी विराटच्या अग्रेसिव्ह बॅटिंगमुळं. हम्म ए यार उगीच स्टेटमेंट द्यायचं, आय एम द सेम गाय. करेक्ट. पण ते ऍशेस चालू असताना एक दुसरी मॅच पण इकडे चालू होती रे, आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे मला तुला, ठीक आहे? त्या प्रश्नाचं मला उत्तर दे. आफ्टर ऑल दिस सिरीज, डू यू थिंक विराट कोहली इज इन द फॉर्म ऑफ हिज लाईफ? येस, मला तर वाटतंय. तो जो ती जी आधीपासून चर्चा आहे की विराटचा फॉर्म आता मध्ये जो मिसिंग वाटत होता, आणि तो स्वतः पण बोललाय त्याला मिसिंग वाटत होता थोडा, तो परत आलाय आता. इन गेम झालाय तो एकदम. आणि असं एक विंटेज विराटचं एक रौद्र रूप दिसलेलं आहे आपल्याला या ओडिआयमध्ये, आणि पुढं कंटिन्यू व्हावं असं मला वाटतंय. हे बघ, हे बघ ना, एक काळ होता 2016 ते 2019, जेव्हा पण विराट कोहली बॅटिंगला यायचा ना, लोकांना वाटत अरे विराट म्हणजे शतक घेणार भाई. तसं आता आणि फिलिंग यायला लागले. फिलिंग सेम टू सेम मला आता तसं येते जेव्हा पण विराट कोहली फील्डमध्ये येतो. असं वाटतं अरे 70-80 रनाची बँक यायला लागली करेक्ट. फील्डमध्ये. दॅट इज द पॉवर ऑफ विराट कोहली. दॅट क्लास he has, that is actually what he deserves when he does so much hard work. एकदम. आणि असाच नाहीये तो किंग, त्यानं कमावलंय, येस. आणि तो दाखवतो की मी कसं कमावलंय. व्हाईट बॉल जायंट आहे रे तो. असं येस, उगीच व्हाईट नाही बॉल कमावले जायंट. किताब. त्यानं पण व्हाईट बॉल रोहितनं जायंट पण. वर मला आठवलं, रोहित शर्माचे पण 20,000 ओडीआय रन झालेत. येस, तो त्या क्लब मध्ये आलाय आता. सचिन, विराट, हं. राहुल द्रविड. मध्ये त्यानंच काहीतरी त्याच्या नावावर कुठला रेकॉर्ड बनला होता ना रे, की ही इज द फर्स्ट बॅट्समॅन टू मेक काय 1,000 रन्स अगेन्स्ट ओडीआय इन ऑस्ट्रेलिया, इन ओडीआय अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. म्हणजे रोहित शर्माचा खेळण्याचा ऍटिट्यूड आहे की नाही, आता तिसऱ्या ओडीआय मध्ये जो बघितलास ना, ठीक आहे, म्हणजे असं ब्रो, ही इज नॉट स्केअर्ड ऑफ एनिथिंग. ही इज लाईक, यार मला मिळाला ना बॉल, मी हाणीन जोरात बाहेर. दॅट्स इट. मला माझ्या टीमसाठी एका एंड जेसू इज प्लेइंग अंडर प्रेशर. ओके, ही स्कोर्ड अ सेंचुरी. ही इज द 6th प्लेअर टू डू इट फॉर इंडिया इन ऑल फॉर्मॅट्स, की सगळ्या फॉर्मॅट्स मध्ये शतक आहे, ठीक आहे. पण दिसत होतं की यशस्वी जयस्वाल वॉज अंडर प्रेशर. रोहित शर्मानं दुसऱ्या साईडनं जी धरून ठेवली, की भाई तू घे तुझा टाइम घे, तू नेहमी जसं खेळतो तसं खेळू नकोस, टेक युअर टाइम, आय विल हँडल इट. अँड ही डिलिव्हर्ड इट. तिसऱ्या मध्ये पण मस्त परफॉर्मन्स होता त्याचा, नो डाऊट. एक नंबर, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. आणि जयस्वाल, व्हॉट डू यू थिंक ऑफ जयस्वाल? जयस्वाल ॲज अ प्लेयर आता एकदम, जो मध्ये लोक उगीच त्याला हलक्यात घेत होती ना, की रिझल्ट्स नाही दिसत आहेत, स्कोर नाही लावत आहे मोठा, लगेच आउट व्हायला लागलाय, त्यांची तोंड बंद केली त्या दिवशी त्यांनी. ती सेंचुरीनं सगळं दाखवलं की काय लेवलचा प्लेअर आहे तो. तो आधीपासून गन हे बघ, प्लेअरच होता इंडियासाठी. मला खरं म्हणजे ना वाईट वाटतंय का सांग. मला वाईट जयस्वालसाठी असं वाटतंय, कारण त्यांना आता सेंचुरी तर बनवली आहे, पण त्याच्या जागी आता जो येऊन खेळणार आहे तो या इंडियाचा कॅप्टन आहे. हो. आणि त्याला तुम्ही नाही नाही म्हणू शकत. त्यामुळं पुढच्या काही वेळापर्यंत जयस्वाल वुड बी आउट ऑफ द ओडीआय, अँड दॅट्स द मोस्ट अनफॉर्च्युनेट थिंग फॉर हिम. बट शुभमन गिल इज द क्लास प्लेअर, त्याला मला काय बोलायचंच नाही. पण जयस्वाल, डिझर्व करत होता ती यू पोझिशन. डिड युअर यू डिड युअर जॉब वेल. जे तू यू प्रूव्ड युअर पॉइंट की मी यार नाही, यार मी फक्त टेस्ट क्रिकेटसाठी नाही बनलो. आय कॅन प्ले ओडीआय फॉर्मॅट ग्रेट ॲज वेल, आय कॅन प्ले द T20s ग्रेट ॲज वेल. ऑल ओके, 3 बट फॉर्मॅट्स तो एक्सलंटली खेळतो, त्याचा काय वादच नाही. येस,
पण जी आपण गोष्ट बोलतो ना सगळ्यांना आपण टीम मध्ये नाही ठेवू शकत. हम्म, ते आपलं नेहमीच जे ओरड आहे. त्यामुळे येस. सो वेल प्लेड इनिंग्स फ्रॉम यशस्वी जयस्वाल. आणि त्यावरनं मला आठवलं की यार कुलदीप यादव इज नाव द बेस्ट स्पिनर इन बेस्ट द वर्ल्ड. स्पिनर, बेस्ट स्पिनर इन द वर्ल्ड. भाई काय बोलायचं यार, कुलदीप एवढंच भावा आणि काय बोलणार आहे, संपला विषय. नाहीतर असं भाई, एवढंच आठवतंय मला रोहित शर्मा करताना त्याला 3 वेळा, 2-3 वेळा भाई असं, ए जा रे लय छान आहेस, नाही आहे रे ज्या. पण जी रिॲक्शन अरे होती तो ना आता कुलदीपच्या तोंडावरची रिॲक्शन होती ना, अंपायरकडे त्यांना सोडलं होतं अपील करायचं, तो रोहित शर्माकडे बघूनच हा, दे ना यार, असेल ना एक DRS घेऊन. हर पैड पे लगने वाली बॉल आउट नहीं होती. तो बोलला तो. हा. पण अजून एक माणूस प्रसिद्ध कृष्णा, थँक अरे यार, गॉड. 4 विकेट इकॉनॉमी काढल्या, यार चांगली पण तुम्ही गोष्ट आहे. घेतले. 4 विकेट चांगली घेतल्या, गोष्ट आहे. खरं इकॉनॉमी थोडी जास्तच होती यावेळेस पण. हा, इकॉनॉमी कुड बी बेटर बट ग्लॅड यू हॅव टेकन द विकेट्स. 67 होती इकॉनॉमी. करेक्ट. त्यामुळे त्याच्यावर आता काम बघूया केलं ना की पुढे त्यानं, तर तो पण चांगला प्लेअर आहे, नो डाऊट. फक्त रना खूप देतो. पण एक सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे की यार 271 एकच विकेट आपण गमावली. ब्रिलियंट पार्टनरशिप बिटवीन जयस्वाल अँड रोहित. हम्म. आता पुढची ODI सिरीज कधी असेल ते पुढे कळेलच. बट दिस वॉज अ ग्रेट सिरीज विन फॉर इंडिया. इट येस वॉज अ येस येस. एंटरटेनिंग सिरीज, कारण शेवटच्या मॅच पर्यंत हे होतं की यार कोण जिंकेल. आणि तिसरी ODI मध्ये असं काहीच नाही वाटलं की फार अगदी आपल्याला हे होत. एक तर आपण टॉस जिंकलो, तिथंच लोक खुश झाली होती, टॉस जिंकलो, टॉस जिंकलो. त्याच्यानंतर आपण अरे मॅच हा हा पण ज्या टॉस जिंकलो. मी तर लई खुश. त्याच्यानंतर म्हणजे आज आपण कुठे आपला गेम पण इतका स्ट्रॉंग होता की एक तर त्यांनी स्कोर कमी लावलेला. मला ती खंत वाटते, स्कोर जरा जास्त लावला असता तर विराटचं शतक झालं असतं. त्याचं पण एक बघायला मिळालं, तिसरं लागोपाठ शतक बघायला मिळालं असतं मला. पण ठीक आहे, त्याचे पण बघायला मिळालं, पण ठीक आहे, राहू दे, आता काय बोलायचं. हे बघ अक्षय, गोष्ट अशी असती ना, हं, इंडिया ऐक ना, इंडिया जिंकलेल्या लोकांना खूप आनंद असतो काय. हं, पण ना काही लोकांना असते स्वतःची एक, हं. ठीक आहे की माझ्या प्लेअरचं व्हायला पाहिजे राव शतक. यू गॉट इट राईट. येस येस. ती आपल्या फॅन्सच्या मनात असते फक्त. ठीक आहे. खरं आता लुकिंग फॉरवर्ड टू T20. येस, लेट्स सी व्हॉट हॅपन्स इन T20 टीम विल डू इट. आय गेस दे हॅव द पोटेन्शियल. आणि बघूया टीम कसं होतंय टीम पुढं. पण आपली आम्ही टीम बद्दल, T20च्या स्क्वॉड बद्दल आणि सगळं उद्यापासून आहे ना चालू. येस, करेक्ट करेक्ट. तर उद्या आम्ही इन डेप्थ T20 बद्दल डिस्कशन सुरू करणार आहे. पण आज आम्ही मेजरली बोललोय ॲशेस आणि इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका थर्ड ODI, कारण आम्ही नव्हतो काल त्यामुळं आज आम्ही तो विषय काढलाय. जरा आम्ही एक दिवस लेट झालो, पण ठीक आहे, आम्हाला त्याच्यावरती बोलणं भाग होतं. पण उद्या आपण नक्की T20चं सुरू करणारच आहे ऑब्व्हियसली. आणि IPL ऑप्शन पण सुरू करणार आहे. सो स्टे ट्यून्ड ऑन डगआउट स्पेल्स. ऑन बॅग आउट स्पेल्स. येस. Yes.